शरीराला असणारं श्वासाचं महत्त्व कधी सांगता येईल का? जमिनीचं आकाशाशी असणारं, दिव्याचं वातेशी असणारं नातं शब्दात कसं सांगता येईल? तसंच अगदी आपल्याला ज्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी दिली, ज्यांनी आपल्याला सूक्ष्मातली सूक्ष्म आणि प्रत्येक गोष्ट शिकविली, आज आपलं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे, त्यांचं महत्त्व हे शब्दात मांडता नाही येणार. परंतु एक सांगू, हे शब्दही आणि सुंदर होतात जेव्हा मी त्यांच्याविषयी लिहायला लागते आणि तेव्हा शब्द सापडत नसले तरीही अर्थपूर्ण होतात. त्यांच्यामुळे यापेक्षा आणखी मोठं सुख कोणतं असू शकतं लिहिण्याचं. खरंच किती छान गोष्ट आहे की आपण त्यांना पाहून त्यांचं अनुकरण करत मोठे होत असतो. सर्वच बाजूने आणि ते आपल्या जगण्याचं कारण असतात. कितीही मोठ्यातली मोठी चूक आपल्या हातून घडू द्या, त्यासाठी कडक शासन आणि माफीची तरतूदही त्यांच्याकडेच असते. आपण एक छान माणूस व्हावं यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात, झगडत असतात, असीम कष्ट घेत असतात, फक्त आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देतात. हे फक्त आणि फक्त आपले आई बाबाच करू शकतात, आणखी कोणीही नाही. आई बाबा या दोन शब्दातच इतके महत्त्व आहे आपल्या आयुष्यात की सांगता येणार नाही. कारण हे फक्त शब्द नाही आहेत, तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मच नाही तर हे आयुष्य दिलं, हे विश्व दाखवले. आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्यातला गती दिली. असे आई बाबा अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहे. नको ते कष्ट, हवे त्या नको त्या गरजा, सर्व गरजा पुरवत आहे. पण खरं म्हटलं तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्त्व विसरत चालले आहे. कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही. त्याची जागा आता मम्मी, मॉम, पप्पा, डॅड या शब्दांनी घेतली आहे. आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्त्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे. काळ बदलतोय तसं आईबाबांसोबतचे जे संबंध आहे आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे. तो आदर, ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे. असं वाटतं जसे जसे मुलं मुली मोठे होत चालले आहे तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जात. जे निर्णय घ्यायचे असतात मुला मुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटत, पण आईबाबांना नाही. का तर ते बोलतील, रागावतील, त्यांना त्यातलं काही कळत नाही, अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे. आणि यातच आईबाबांचे महत्त्व आपण विसरत चाललोय असं वाटतं. आपल्याला अपेक्षा जास्त पावसाळ्यात त्यांनी गायले काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहीत असते. तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही. बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो, सहन होत नाही. कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बदललो आणि त्यांचा त्रास होतो, म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो. का तर ते नसले की आपलं आयुष्य असं मोकळं, आपणच आपल्या मनाचे राजे. खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेला नसतो, पण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो, त्यांचा भावना आपण कुठे समजून घेतो. आई बाबा हे दोनच असे व्यक्ती आहे जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात. तेच आपल्या जवळ असतात, पण आपण त्यांना आपल्या जवळचं समजत नाही. ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्त्व देत नाही. खरं तर आई बाबा हे दोनच असे आहेत ह्या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत. आणि हेच आजचे मुलं मुली विसरत चालले आहे. सध्या वाढत चाललेली वृद्धाश्रमाची संख्या बघते तेव्हा फारच अस्वस्थ निराश आणि हैराण होते. हतबल त्याहीपेक्षा जास्त. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याहीपेक्षा जास्त ज्या आईबाबांचं महत्त्व आहे त्यांच्या निस्वार्थ निर्मळ प्रेमविषयी कसे सांगावे त्या निर्दयी आणि अभागी लोकांना हे समजत नाही. आणि मुळात सांगायची वेळ यावी हे आपलं दुर्भाग्यच. कधी जाग येईल याबाबतीत हे प्रश्न मात्र अनुत्तरित असतात. कारण आपण कुणातही परिवर्तन करू शकत नाही आपल्याशिवाय, नाही का? माझं आयुष्य, माझा ध्यास, माझं अस्तित्व आणि माझा श्वास आहेत माझे आईबाबा. ते असतानाही
तेच, पण आता ते नसतानाही माझ्या जीवन प्रवासाचं कारण, माझ्या असण्याचं कारण आणि माझ्या जगण्याची प्रेरणा आहेत. त्यांच्यासाठी आणि सर्वच गोड आईबाबांसाठी काही ओळी. तुम्हीच आहात माझ्या आयुष्याची परिभाषा, माझ्या जगण्याची एकमेव आशा. तुमची स्वप्ने पूर्ण करणे हीच मनी आहे अभिलाषा.